त्यानंतरचा शब्द आहे मीट एक्सपेन्सेस, खर्च भागवणे. द अमाऊंट वॉज ग्रँटेड टू मीट एक्सपेन्सेस, खर्च भागवण्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आली. एक अंतरिम खावटी मंजूर करण्यात येते की ती जी महिला असते ती महिला व तिच्या मुलाला मूलबाळ जर असलं तर एक खावटी मंजूर करण्यात येते तात्पुरती खर्च भागवण्यासाठी. ठीक आहे. रिझल्ट परिणाम. द लॉसेस वेअर रिझल्ट ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स, नुकसान हे घरगुती हिंसेचा परिणाम होते. पब्लिश्ड प्रकाशित केले. द नोटिफिकेशन वॉज पब्लिश्ड इन गॅझेट, अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली. एक्सप्रेशन अभिव्यक्ती शब्दप्रयोग. द एक्सप्रेशन इज डिफाईन्ड इन द ॲक्ट, हा शब्दप्रयोग कायद्यात परिभाषित केला आहे. त्यानंतरचा शब्द कन्स्ट्रूड, अर्थ लावला जाणे. द प्रोव्हिजन शाल बी कन्स्ट्रूड स्ट्रिक्टली, तरतुदीचा काटेकोर अर्थ लावला जाईल. ॲडल्ट प्रौढ. द रिस्पॉन्डंट इज ॲन ॲडल्ट मेल पर्सन, प्रतिवादी हा प्रौढ पुरुष आहे. रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी. मेल म्हणजे पुरुष. द मेल मेंबर ॲपियर्ड बिफोर द कोर्ट, पुरुष सदस्य न्यायालयात हजर झाला. सॉट मागितले, प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. शी सॉट रिलीफ अंडर द ॲक्ट, तिने कायद्याअंतर्गत दिलासा मागितला. रिलीफ म्हणजे दिलासा. प्रोव्हाइड दॅट, परंतु अशी अट की. प्रोव्हाइड दॅट द ॲप्लिकेशन इज मेंटेनेबल, परंतु अशी अट की अर्ज ग्राह्य असावा. त्यानंतरचा शब्द वाईफ, पत्नी. द वाईफ फाईल्ड अ कंप्लेंट, पत्नीने तक्रार दाखल केली. फिमेल महिला. द फिमेल ॲप्लिकंट वॉज प्रेझेंट, महिला अर्जदार उपस्थित होती. रिलेटिव्ह नातेवाईक. अ कंप्लेंट मे बी फाईल्ड अगेन्स्ट अ रिलेटिव्ह, नातेवाईकांविरुद्ध तक्रार दाखल केली जाऊ शकते. पार्टनर जोडीदार. द वुमन वॉज लिव्हिंग विथ हर पार्टनर, महिला तिच्या जोडीदारासोबत राहत होती. एंटिटी संस्था घटक. द एंटिटी वॉज रजिस्टर्ड अंडर द ॲक्ट, संस्था कायद्याअंतर्गत नोंदणीकृत होती. रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत. द सर्व्हिस प्रोव्हायडर वॉज रजिस्टर्ड, सेवा पुरवठादार नोंदणीकृत होता. सिंगली एकट्याने. शी लाइव्ड सिंगली इन द हाऊस, ती घरात एकटी राहत होती. अलॉंग विथ सोबत. शी लाइव्ड अलॉंग विथ द रिस्पॉन्डंट, ती प्रतिवादीसोबत राहत होती. ओन्ड मालकी असलेले. द हाऊस वॉज ओन्ड बाय द रिस्पॉन्डंट, घर प्रतिवादीच्या मालकीचे होते. टेनंट भाड्याने घेतलेले. द प्रिमायसेस वेअर टेनंट, जागा भाड्याने घेतली होती. त्यानंतरचा शब्द जॉईंटली, संयुक्तपणे. द प्रॉपर्टी वॉज ओन्ड जॉईंटली, मालमत्ता संयुक्तपणे मालकीची होती. त्यानंतरचा शब्द रिस्पेक्ट, संबंधाने, बाबतीत. इन रिस्पेक्ट ऑफ द प्रॉपर्टी द डिस्प्यूट अरॉज, मालमत्तेच्या बाबतीत वाद निर्माण झाला. त्यानंतरचा शब्द टायटल, मालकी हक्क. शी क्लेम टायटल ओव्हर द प्रॉपर्टी, तिने मालमत्तेवर मालकी हक्क सांगितला. इंटरेस्ट हितसंबंध, हक्क. ही हॅड ॲन इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी, त्याच्या मालमत्तेमध्ये हितसंबंध होता. त्यानंतरचा शब्द इक्विटी, न्याय हक्क. द कोर्ट कन्सिडर्ड इक्विटेबल राईट्स, न्यायालयाने न्याय हक्कांचा विचार केला. त्यानंतरचा शब्द बिलॉंग्स, संबंधित असणे, मालकी असणे. द हाऊस बिलॉंग टू द जॉईंट फॅमिली, घर संयुक्त कुटुंबाचे होते. 99 नंबरचा शब्द इन रिस्पेक्टिव्ह, विचार न करता, परवा न करता. रिलीफ मे बी ग्रँटेड इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप, मालकीची पर्वा न करता दिलासा दिला जाऊ शकतो. ओमिशन निष्क्रियता न करणे. द ओमिशन कॉज्ड हार्म, निष्क्रियतेमुळे हानी झाली. कमिशन कृती करणे. द कमिशन ऑफ द ॲक्ट अमाउंटेड टू व्हायलन्स, ती कृती हिंसेत मोडली. कंडक्ट वर्तन. शी कंडक्ट वॉज इम्प्रॉपर,
त्याचे वर्तन अयोग्य होते. कॉन्स्टिट्यूट निर्माण करणे, ठरणे. सच कंडक्ट कॉन्स्टिट्यूट डोमेस्टिक व्हायलन्स. असे वर्तन घरगुती हिंसा ठरते. हार्म, हानी. द ॲक्ट कॉज्ड हार्म टू द विक्टिम. त्या कृतीमुळे पीडितेला हानी झाली. इंज्युअर, त्यानंतरचा शब्द 105 नंबरचा. इंज्युअर, दुखापत करणे. द अक्यूज्ड डिड नॉट इंटेंड टू इंज्युअर हर. आरोपीचा तिला दुखापत करण्याचा हेतू नव्हता. एंडेंजर, धोक्यात टाकणे. द कंडक्ट एंडेंजर्ड हर लाईफ. त्या वर्तनामुळे तिचे जीवन धोक्यात आले. हेल्थ, आरोग्य. डोमेस्टिक व्हायलन्स अफेक्ट हेल्थ. घरगुती हिंसेचा आरोग्यावर परिणाम होतो. सेफ्टी, सुरक्षितता. द कोर्ट इन्शुर्ड हर सेफ्टी. न्यायालयाने तिची सुरक्षितता सुनिश्चित केली. लिंब, हातपाय, अवयव. द इंजुरी अफेक्टेड हर लिंब. दुखापतीमुळे तिच्या अवयवावर परिणाम झाला. वेलबिंग, कल्याण. द ऑर्डर वॉज पास्ड फॉर हर वेलबिंग. तिच्या कल्याणासाठी आदेश देण्यात आला. मेंटल, मानसिक. द विक्टिम सफर्ड मेंटल ट्रॉमा. पीडितेला मानसिक आघात झाला. फिजिकल, शारीरिक. शी सस्टेन्ड फिजिकल इंजुरीज. तिला शारीरिक दुखापती झाल्या. फिजिकल ॲब्यूज, शारीरिक अत्याचार. फिजिकल ॲब्यूज इज कन्व्हर्ड अंडर द ॲक्ट. शारीरिक अत्याचार या कायद्याअंतर्गत येतो. सेक्शुअल अब्यूज, लैंगिक अत्याचार. सेक्शुअल अब्यूज इन अ फॉर्म ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. लैंगिक अत्याचार हा घरगुती हिंसेचा एक प्रकार आहे. वर्बल अब्यूज, शाब्दिक अत्याचार. वेलबिंग, कल्याण. द ऑर्डर वॉज पास्ड फॉर हर वेलबिंग. तिच्या कल्याणासाठी आदेश देण्यात आला. त्यानंतरचा शब्द 111. मेंटल, मानसिक. द विक्टिम सफर्ड मेंटल ट्रॉमा. पीडितेला मानसिक आघात झाला. त्यानंतरचा 112 नंबरचा शब्द फिजिकल, शारीरिक. शी सस्टेन्ड फिजिकल इंजुरीज. तिला शारीरिक दुखापती झाल्या. फिजिकल अब्यूज 113 नंबरचा शब्द शारीरिक अत्याचार. फिजिकल अब्यूज इज कवर्ड अंडर द ॲक्ट. शारीरिक अत्याचार या कायद्याअंतर्गत येतो. त्यानंतरचा 114 नंबरचा शब्द सेक्शुअल अब्यूज, लैंगिक अत्याचार. सेक्शुअल अब्यूज इज अ फॉर्म ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. लैंगिक अत्याचार हा घरगुती हिंसेचा एक प्रकार आहे. त्यानंतरचा शब्द 115 नंबरचा वर्बल अब्यूज. वर्बल अब्यूज, शाब्दिक अत्याचार. कॉन्स्टंट इन्सल्ट अमाउंट टू वर्बल अब्यूज. सतत अपमान करणे हे शाब्दिक अत्याचारात मोडते. इमोशनल अब्यूज, भावनिक अत्याचार. इमोशनल अब्यूज कॅन अफेक्ट मेंटल हेल्थ. भावनिक अत्याचार मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. इकॉनॉमिक अब्यूज, आर्थिक अत्याचार. डिनाईंग मनी फॉर बेसिक नीड मे अमाउंट टू इकॉनॉमिक अब्यूज. मूलभूत गरजांसाठी पैसे न देणे आर्थिक अत्याचार ठरू शकते. हॅरॅस, छळ करणे. नो पर्सन हॅज अ राईट टू हॅरॅस अनदर. कोणालाही दुसऱ्याचा छळ करण्याचा अधिकार नाही. कोअर्स, दबाव टाकणे, जबरदस्ती करणे. शी वॉज कोर्स्ड टू मीट अनलॉफुल डिमांड्स. तिला बेकायदेशीर मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. अनलॉफुल, बेकायदेशीर. द डिमांड वॉज अनलॉफुल. ती मागणी बेकायदेशीर होती. डिमांड, मागणी. द रिस्पॉन्डंट मेड अ डिमांड फॉर डावरी. प्रतिवादीने हुंड्याची मागणी केली. प्रॉपर्टी, मालमत्ता. द डिस्प्यूट रिलेट टू फॅमिली प्रॉपर्टी. वाद कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित होता. व्हॅल्युएबल सिक्युरिटी, मौल्यवान प्रतिभूती, मौल्यवान दस्तऐवज. द अक्यूज्ड डिमांड व्हॅल्युएबल सिक्युरिटी. आरोपीने मौल्यवान प्रतिभूतीची मागणी केली. त्यानंतरचा 124 नंबरचा शब्द इफेक्ट, परिणाम. द कंडक्ट हॅड ॲन ॲडव्हर्स इफेक्ट ऑन हर लाईफ. त्या वर्तनाचा तिच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यानंतरचा 125 नंबरचा शब्द थ्रेटनिंग, धमकी देणे. थ्रेटनिंग बिहेवियर इज अनॲक्सेप्टेबल. धमकी देणारे वर्तन अस्वीकार्य आहे. क्लॉज, उपकलम. क्लॉज डिफाईन्स फिजिकल अब्यूज. उपकलम शारीरिक अत्याचाराची व्याख्या करते. बघा, उपकलम ए जे ते शारीरिक अत्याचाराची व्याख्या करते. बॉडीली पेन, शारीरिक वेदना. द असॉल्ट कॉज्ड बॉडीली पेन. हल्ल्यामुळे शारीरिक वेदना झाला. डेंजर, धोका. हर लाईफ वॉज इन डेंजर. तिचे जीवन धोक्यात होते. त्यानंतरचा 129 नंबरचा शब्द इम्पेअर,
हानी पोहोचवणे, दुर्बल करणे. द इंजुरीज इम्पायर्ड हर हेल्थ. दुखापतीमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यानंतरचा 130 नंबरचा शब्द डेव्हलपमेंट, विकास. द अब्यूज अफेक्टेड द चाइल्ड डेव्हलपमेंट. अत्याचारामुळे मुलाच्या विकासावर परिणाम झाला. 131 नंबरचा शब्द असॉल्ट, मारहाण. द अक्युज्ड कमिटेड असॉल्ट. आरोपीने मारहाण केली. त्यानंतरचा 132 नंबरचा शब्द क्रिमिनल इंटिमिडेशन, गुन्हेगारी धमकी. द कंप्लेंट इन्क्लूड क्रिमिनल इंटिमिडेशन. तक्रारीत गुन्हेगारी धमकीचाही समावेश होता. क्रिमिनल फोर्स, गुन्हेगारी बलप्रयोग. क्रिमिनल फोर्स वॉज यूज्ड अगेन्स्ट द विक्टीम. पीडितेविरुद्ध गुन्हेगारी बलप्रयोग करण्यात आला. त्यानंतरचा 134 नंबरचा शब्द आहे ह्युमिलिएट, अपमानित करणे. नो पर्सन शुड ह्युमिलिएट अनादर. कोणालाही दुसऱ्याचा अपमान करू नये. डिग्रेड, मानहानी करणे, कमीपणा आणणे. सच ॲक्ट्स डिग्रेड द डिग्निटी ऑफ वुमन. अशा कृती महिलांच्या सन्मानाला धोका पोहोचवतात. त्यानंतरचा शब्द 136 व्हायलेट, उल्लंघन करणे. द कंडक्ट व्हायलेटेड हर राईट. त्या वर्तनाने तिच्या हक्कांचे उल्लंघन केले. त्यानंतरचा 137 नंबरचा शब्द डिग्निटी, सन्मान, प्रतिष्ठा. एव्हरी वुमन हॅज अ राईट टू डिग्निटी. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यानंतरचा 138 नंबरचा शब्द इन्सल्ट, अपमान. रिपीटेड इन्सल्ट अमाउंट्स टू वर्बल अब्यूज. वारंवार अपमान करणे हे शाब्दिक अत्याचारात मोडते. रिडिक्यूल, उपहास, चेष्टा. पब्लिक रिडिक्यूल कॉज्ड इमोशनल डिस्ट्रेस. सार्वजनिक उपहासामुळे भावनिक त्रास झाला. नेम कॉलिंग, अपमानास्पद नावे ठेवणे. नेम कॉलिंग इज अ फॉर्म ऑफ वर्बल अब्यूज. अपमानास्पद नावे ठेवणे हा शाब्दिक अत्याचाराचा प्रकार आहे. रिपीटेड, वारंवार. शी वॉज सब्जेक्टेड टू रिपीटेड इन्सल्ट. तिला वारंवार अपमान सहन करावा लागला. त्यानंतरचा 142 नंबरचा शब्द थ्रेट, धमकी. द विक्टिम रिसिव्ड अ थ्रेट फ्रॉम द रिस्पॉन्डंट. पीडितेला प्रतिवादीकडून धमकी मिळाली. रिपीटेड थ्रेट, वारंवार धमक्या. रिपीटेड थ्रेट कॉज्ड मेंटल हॅरेसमेंट. वारंवार धमक्यांमुळे मानसिक छळ झाला. इंटरेस्टेड, जिव्हाळा असलेला, स्वारस्य असलेला. शी वॉज कन्सर्न्ड अबाउट अ पर्सन इन हूम शी वॉज इंटरेस्टेड. तिला ज्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा होता त्याची काळजी होती. डेप्रिव्हेशन, वंचित ठेवणे. डेप्रिव्हेशन ऑफ मनी मे अमाउंट टू इकॉनॉमिक अब्यूज. पैशांपासून वंचित ठेवणे आर्थिक अत्याचार ठरू शकते. त्यानंतरचा 146 नंबरचा शब्द फायनान्शियल, आर्थिक. शी वॉज फेसिंग फायनान्शियल डिफिकल्टीज. तिला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यानंतरचा 147 नंबरचा शब्द फायनान्शियल रिसोर्सेस, आर्थिक साधने. शी वॉज डिनाईड ॲक्सेस टू फायनान्शियल रिसोर्सेस. तिला आर्थिक साधनांपासून वंचित ठेवण्यात आले. रिसोर्सेस, साधने. द फॅमिली हॅड लिमिटेड रिसोर्सेस. कुटुंबाकडे मर्यादित संसाधने होती. त्यानंतरचा 149 नंबरचा शब्द एन्टायटल, हक्कदार. शी इज एन्टायटल टू मेंटेनन्स. ती निर्वाह भत्त्याची हक्कदार आहे. त्यानंतरचा 150 नंबरचा शब्द कस्टम, प्रथा, रूढी. शी कस्टम वॉज फॉलोड बाय द फॅमिली. कुटुंबाने ती प्रथा पाळली. त्यानंतरचा 151 नंबरचा शब्द पेबल, देय असलेला. द अमाऊंट पेबल वॉज फिक्स्ड बाय द कोर्ट. देय रक्कम न्यायालयाने निश्चित केली. नेसेसिटी, 152 नंबरचा शब्द आहे नेसेसिटी, गरज, आवश्यकता. द मनी वॉज रिक्वायर्ड आउट ऑफ नेसेसिटी. ती रक्कम आवश्यकतेपोटी लागली होती. रिक्वायरमेंट, आवश्यकता. फूड इज अ बेसिक रिक्वायरमेंट. अन्न ही मूलभूत आवश्यकता आहे. 154 नंबरचा शब्द ॲक्सेस, प्रवेश, वापरण्याचा अधिकार. शी वॉज डिनाईड ॲक्सेस टू बँक अकाउंट. तिला बँक खात्याचा वापर करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतरचा 155 नंबरचा शब्द मेंटेनन्स, निर्वाह भत्ता. द वाईफ क्लेम मेंटेनन्स फ्रॉम हर हजबंड. पत्नीने पतीकडून निर्वाह भत्ता मागितला. त्यानंतरचा 156 नंबरचा शब्द डिनाईड, नाकारले, वंचित ठेवले. शी वॉज डिनाईड बेसिक नेसेसिटीज. तिला मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्यात आले. बेसिक नेसेसिटीज, मूलभूत गरजा. म्हणजे आता कोणता? फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर बेसिक नेसेसिटी. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा झाल्या. शेल्टर, निवारा. द विक्टिम वॉज प्रोव्हाइड शेल्टर. पीडितेला निवारा देण्यात आला. क्लोथिंग,
कपडे वस्त्र. द चिल्ड्रन लेक्ड प्रॉपर क्लोथिंग. मुलांकडे योग्य कपडे नव्हते. फूड अन्न. एव्हरी पर्सन हॅज अ राईट टू फूड. प्रत्येक व्यक्तीला अन्नाचा अधिकार आहे. लाईव्हलीहूड उपजीविका. डोमेस्टिक व्हायलन्स अफेक्टेड हर लाईव्हलीहूड. घरगुती हिंसेमुळे तिच्या उपजीविकेवर परिणाम झाला. वेलफेअर कल्याण. द लॉ प्रमोट्स द वेलफेअर ऑफ वुमन. कायदा महिलांच्या कल्याणाला प्रोत्साहन देतो. सिक्युरिटी सुरक्षा. द कोर्ट इन्शुअर्ड हर सिक्युरिटी. न्यायालयाने तिची सुरक्षा सुनिश्चित केली. डिपेंडन्स अवलंबित्व. फायनान्शियल डिपेंडन्स ऑफन इन्क्रीजेस व्हॅल्यू. आर्थिक अवलंबित्वामुळे असुरक्षितता वाढते. वल्नरेबिलिटी असुरक्षितता. द लॉ प्रोटेक्ट्स वुमन फ्रॉम वल्नरेबिलिटी. बघा हा शब्द एकदम म्हणजे याचं प्रोनाऊन्सिएशन एकदम किचकट आहे. असे जे शब्द असतात ते आपल्याला एकदम प्रॉपर वल्न. आता त्यासाठीच मी हे दिलेलं होतं बघा. हे जे प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन आहे ते करण्यासाठी. वल्नरेबिलिटी अँड अब्यूज. कायदा महिलांना असुरक्षितता आणि अत्याचारापासून संरक्षण देतो. त्यानंतर ठीक आहे. धन्यवाद.